संपूर्ण महाराष्ट्र आनंदमय सुखमय वातावरणामध्ये असावं। पाऊस यावेळेला चांगला झालेला आहे, नुकसान तर झालेलं आहे, पाणी पण बऱ्यापैकी सगळीकडे झालेलं आहे की ज्या ठिकाणी कित्येक वर्ष अशा प्रकारचा पाऊस पडला नव्हता तोही पडलेला आहे। ठीक आहे, परंतु वैजनाथाच्या चरणी आम्ही प्रार्थना केलेली आहे महाराष्ट्राची जनता सुखी समाधानी आनंदी हो आणि आमचं महायुतीचं सरकार 5 वर्ष निर्विघ्नपणे त्या जनतेची सेवा करत राहो असं आम्ही प्रार्थना। आपण बघायला गेलं तर सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा जो वाद आहे तो राज्यात चालू आहे। मराठा आरक्षणाचा GR काढल्यानंतर आता ओबीसी देखील आक्रमक झालेले आहेत आणि त्यातले त्यात बंजारा समाजाचे विविध ठिकाणी मोर्चे आहेत। नेमकं आता सरकार याच्याकडे कसं बघतं? नाही, ठीक आहे, प्रत्येकाला आपल्या प्रत्येक समाजाचा अधिकार हक्क आहे की आपल्या मागण्या मागाव्यात, मान्य करून घ्याव्यात आणि आम्ही सरकार त्यांना त्या सगळ्या जशा जशा शक्य आहेत तसे देण्याचा प्रयत्न करतो। आमचं म्हणणं आहे की कोणाच्याही ताटातलं न घेता आम्हाला वेगवेगळ्या समाजाला जे हवे ते सरकारने द्यावं, ह्या मागण्याची आम्ही ठाम आहोत। की आम्ही असं नाही सांगत की कुणबी समाजावरती अन्याय करावा ओबीसीवरती आणि तो मराठ्यांना द्यावा किंवा मराठ्यांना डावळावं, असं काही नाही आहे। सगळ्यांना समान हक्क न्याय मिळवून देऊन प्रत्येकाचं काम अवधित राखून हे मिळावं